आहे वाहतुकी संदर्भात। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी बायपास सुरू नसल्यामुळे शहरातील रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे 40 निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बायपास संदर्भात काहीही पाठपुरावा केला नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण यांनी केली आहे। बायपासचा एकपदरी मार्ग हिरवा झेंडा दाखवून वाहतूक सुरू करण्यात आली आहे। वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहनधारकांमधून समाधानी व्यक्त होत आहे। बायपास जे आहे अखेर सुरू झालेला आहे। कमलाकर शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण यांच्या प्रयत्नातून एकंदरीत हा बायपासचा एकंदरीत हिरवा झेंडा दाखवून जी सुरुवात करण्यात आली आहे। काय एकंदरीत अडचण होती, आपण काम अर्धवट असताना या ठिकाणी हा बायपास सुरू करण्यात आलेला आहे। नळदुर्ग वासियांची गेली 15 वर्षापासूनची तपश्चर्या खऱ्या अर्थानं आज पूर्ण झाली। गेली 15 वर्षापासून अंदूर ते उमरगा ह्या रोडचं काम ठप्प झालेलं होतं। विशेष करून नळदुर्गचं बायपासचं काम पूर्णपणे ठप्प झालेलं होतं। 4 ते 5 कंपनी आल्या आणि गेल्या। या बाबतीत रस्त्यामुळं कमीत कमी 300 ते 400 तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झाला। तरी परंतु शासनाला जाग येईना ना गुत्तेदाराला जाग येईना, म्हणून शिवसेनेनं हे आंदोलन हातामध्ये घेतलं। गेली 3 वर्षापासून मी मैदानामध्ये उतरलो। पहिले STPL कंपनीकडे काम होतं। STPL कंपनीनं आम्हाला 6 महिन्याचं डेडलाईन दिली होती, परंतु पूर्ण न झाल्यामुळं मी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही शहर प्रमुख संतोष पुदाले यांच्या वतीनं 24 दिवस टोल नाका बंद केला। याचं गांभीर्य पिढीने घेतलं, त्या कंपनीकडून काम काढलं आणि दुसरी कंपनी TMPL ला दिलं काम। TMPL ने आम्हाला आश्वस्त केलं 4 महिन्याच्या आत काम करतो म्हणून। TMPL काम करत नाही। परत आम्ही रस्ता रोको केला, परत टोल बंद केला, परत कंपनी बदलली। यशवी कंपनीला काम दिलं आणि यशवी कंपनीचे मी आभार मानतो। विशेष करून त्याचे PM आहेत गायकवाड साहेब, यांच्या प्रयत्नातून दररोजचा त्यांचे संपर्क आम्ही करत होतो। काम अगदी म्हणजे त्याने 6 महिन्याची मुदत दिली होती, 5 महिन्याच्या आत तिने एक बाजू पूर्ण झाली फक्त आणि दुसरी बाजू पूर्ण व्हायची आहे। तरी परंतु आम्ही एवढ्या लवकर काय चालू करून घेतलो की नळदुर्गच्या घाटामध्ये आठवड्यातून 2 ते 3 अपघात व्हायला लागले। 300 ते 400 तरुणांचा लोकांचा मृत्यू झालेला आहे। परवाच माझ्या भाच्याच्या जावयाचा अगदी 30-32 वर्षाचा तरुण क्षेत्रात जात असताना काळे मस्जिद वरून गाडी आली वेगानं, जागेवर मृत्यू पावला त्याचा। शीट भेटणार नळदुर्ग वासियाला। मी कलेक्टर साहेबांना बोललो डायरेक्ट, साहेब म्हणलो नळदुर्ग वासियाच्या सहनशीलतेच्या बाहेर विषय गेलेला आहे। याच्यानंतर साधा जरी अपघात झाला तर आम्ही नळदुर्ग एकही वाहन जाऊ देणार नाही म्हणल्यावर कलेक्टर साहेबांनी गांभीर्याने घेतले। संबंधित कंपनीला आदेश दिला 26 जानेवारीच्या आत एक साईड चालू करा म्हणून कलेक्टरने आदेश दिल्यामुळे त्या आदेशाचं पालन करून आज या ठिकाणी आम्ही एक साईड चालू करत आहोत। एकंदरीत प्रशासन आणि राजकीय नेत्यांचे एकंदरीत यामध्ये सहभाग असताना दिसून येत नाही। नाही, मला कुणाबद्दल टीका करायची नाही। मला एकच सांगायचं आहे, निष्पाप जीव चालले होते। फक्त या लाल भीतीमुळं अनेक गुत्तेदार आले आणि गेले। का गेले ह्याच्या गुत्तेदाराचे मला कोण खाल्लं, कुणाच्या टाळूवर चलवून कोण खाल्लं या खोलामध्ये मी जाणार नाही। फक्त जर ही काम लवकर झालं असतं तर कमीत कमी 2-3 तरुणाचे जीव वाचले असते, एवढंच मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो। विरोधक जे आहे शिवसेना नेते तुम्ही वारंवार या ठिकाणी आंदोलन करता, श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं। नाही, जनतेला दिसतंय श्रेय घ्यायचं की न घ्यायचं हे जनता ठरवते। तुम्ही काम दाखवा ना, जनता तुम्हाला श्रेय देते। या तालुक्याच्या आमदारांनी काय केलं मला सांगा। अहो एवढे लोक मरायला लागलेत, याबद्दल कधी आवाज उठवला का आमदार नाही? मागच्या टर्मला 5 वर्ष राहणार होते, आता बी आहेत। त्यांनी या बायपास रोड बद्दल पाहिलं गेलं तर नळदुर्गचा हा बायपास सुरू करण्यात आला, तर मात्र प्रशासन आणि राजकीय नेत्यांना जाग आली नाही। मात्र शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण यांच्या माध्यमातून जे आहे एकपदरी बायपासचा महामार्ग या ठिकाणी मोकळा करण्यात आला आहे। आता कितपत प्रशासनाला जाग येणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।